प्रेमपूर्वक रामकृष्णारी. आजच्या तिसऱ्या दिवसाच्या कथेला आपण प्रारंभ करूया. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. मनुष्याकृती राघवे ख्याती केली. शिळा शिखरे सागरी तारियेली. तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी. जळी रक्षिले निर्जीवा कागदासी. महाराज हा जन्मला मृत्युलोकी. दुजी उपमा नाढळे इहलोकी. भवसिंधुसी Recording in progress. ते तुझेने. अनाथादिना कारणे तू कयाने. तुका भासला मानवी वेशधारी. परिहालिला विग्रही निर्विकारी. स्वय श्रीहरी व्यापको सर्व जीवा. तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा. जया पूजिले आदरे पांडुरंगे. विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे. तनु मानवी दिव्य रूपीच केली. न त्यागिते दिव्य लोकासी नेली. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. कोंडाजी बाबा महाराज की जय. सब संतन की जय. याती शूद्र वैश्य केला व्यवसाव. आधी तो हा देव कुळपूज्य. नये बोलो परी पाळिले वचन. केली याचा प्रश्न तुम्ही संती. संसारे झालो अति दुःखे दुःखी. माय बापे सेखी क्रमिलिया. दुष्काळे आटिले द्रव्य नेला मान. स्त्री एकी अन्न अन्न करिता मेली. लज्जा वाटे जीवा त्रासलो या दुःखे. व्यवसाव देखे तुटी येता. देवाचे देऊळ होते जे भंगले. चित्तासी ते आले करावेसे. आरंभी कीर्तन करी एकादशी. नभते अभ्यासे चित्त आधी. काही पाठ केली संतांची उत्तरे. विश्वास आदरे करुणिया. गाती पुढे त्यांचे धरावे ध्रुपद. भावे चित्त शुद्ध करुणिया. संतांचे सेविले तीर्थ पायवनी.
लाज नाही मनी येऊ दिली. ठाकला तो काही केला परोपकार, केले हे शरीर कष्टवनी. नये बोलो परी पाळिले वचन, केली याचा प्रश्न तुम्ही संती. मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबाराय, अखिल विश्वाचे हृदयव्याप्त संत, वैराग्य राग रसिक उन्मेष सुलोचन श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज आदी करून सर्व संतांच्या चरणी साष्टांग नमन करून या ऑनलाईन अभ्यासक्रमाच्या माध्यमातून सद्गुरु वेद व्यास प्रतिष्ठानच्या अंतर्गत संपन्न होणारा हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आणि या उपक्रमामध्ये सहभागी झालेले सर्व ईश्वर भक्तांची मांदियाळी, आपणा सर्व जिज्ञासू श्रोत्यांच्या चरणी विनम्र भावाने नतमस्तक होऊन आजच्या या तिसऱ्या दिवसातील तुकोबारायांच्या चरित्र कथेच्या चिंतनाच्या निमित्ताने आपण सर्व एकत्रित आलेलो आहोत. आणि हे चिंतन करत असताना कालपर्यंत आपण जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये स्वकीयांच्या वियोगाचं जे दुःख महाराजांनी अनुभवलं आणि तदनंतर सांसारिक स्थितीमध्ये जो काही बदल झालेला आहे किंवा जी काही अवनती आलेली आहे आणि त्याद्वारा अनेक समस्या महाराजांच्या समोर उभ्या राहिलेल्या आहेत आणि त्या समस्येवर निराकरण करत असताना म्हणजे दुष्काळामध्ये संसाराला उतरती कळा लागली आणि प्रपंचाची घडी विस्कटल्यानंतर ती घडी सुरळीत करण्याकरता महाराजांनी परोपरीने प्रयत्न केले, परंतु जे काही प्रयत्न महाराजांच्या द्वारा घडले त्या लौकिकातल्या प्रत्येक प्रयत्नामध्ये अपयश येताना दिसलं. परंतु संसाराची बाजू सांभाळत असताना भगवंताने कोणत्या ना कोणत्या तरी प्रकारे त्या ठिकाणी तुकोबारायांच्या संसाराला सावरण्याचा प्रयत्न केला. देवाचे असे झालेले साक्षात्कार किंवा अशी आलेली अनुभूती पाहिल्यानंतर महाराजांच्या लक्षात आलं की कर्ता करविता भगवान परमात्माच आहे, आपण मात्र निमित्त मात्र आहोत. आणि म्हणून ज्याच्या सत्तेने तुझी या सत्तेने वेदासी बोलणे सूर्यासी चालणे तुझी या बळे, ज्या पद्धतीने नामदेव महाराजांनी भगवान परमात्म्याच्या सामर्थ्याचं वर्णन केलेलं आहे त्याच पद्धतीने जगद्गुरु तुकाराम महाराजांना देखील ही अनुभूती यायला लागली की वृक्षाचं पान देखील त्याच्या सत्तेशिवाय जर हलत नसेल, वृक्षाचे हे पान हाले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. आणि म्हणून देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको, कारण चाले हे शरीर कोणाचे असत्य, कोण बोलवी ते हरविन. आणि म्हणून सर्व करणारा कर्ता करविता तो ईश्वर आहे, तो भगवंत आहे आणि तोच माझ्या जीवनामधील असणाऱ्या अडीअडचणी निवारण्याचं काम करतो. अनेक भक्तांना त्याने सहकार्य केलं, सहाय्यदाता म्हणून तो पुढे आला. त्या पद्धतीने माझ्याही जीवनामध्ये अशा प्रकारे मला सावरण्याचा, माझ्या परिवाराला, कुटुंबाला सावरण्याचं काम भगवान परमात्मा करत आहे. आणि मग जर त्यानेच जर आपली जबाबदारी स्वीकारलेली असेल तर मग आता आपण या असणाऱ्या जबाबदाऱ्यांमध्ये का अडकावं, आपण आत्मउद्धाराची साधना करावी. या भूमिकेतून जगद्गुरु तुकाराम महाराज मग ठाकला तो काही केला परोपकार, केले हे शरीर कष्टवनी. आणि मग जे काही परोपकार आपल्याला करता येतील ते परोपरीने करण्याचा प्रयत्न महाराज करत होते. आणि मग एखादा वाटसरू पांथस्थ प्रवास करत असताना जर देहू गावामध्ये आला तर त्या असणाऱ्या वाटसरूची चौकशी करावी, त्याच्या भोजनाची व्यवस्था करावी. एखादा वयोवृद्ध असेल, थकला असेल तर त्याचे हातपाय दाबावे, त्याची झोपण्याची व्यवस्था मंदिराच्या ओसरीवर करावी आणि रात्रभर त्यांची सेवा करावी. म्हणजे जेवढा काही परोपकार त्यांना करता येईल तेवढा परोपकार महाराज म्हणतात मी माझ्या जीवनामध्ये केला. पहाटेच्या वेळेला काकड्याला उठावं, इंद्रायणीचं नित्यनेमाने सचेल स्नान करावं आणि जास्तीत जास्त नामसाधना करावी. आपण कालच्या चिंतनामध्ये विचार केला की एका शेतकऱ्याने शेत राखण्याची जबाबदारी तुकोबारायांवर दिली, तर ती यथायोग्य पद्धतीने पार पाडली आणि त्यातून मिळालेलं जे काही अधिकचं धान्य आहे
त्या धान्याच्या द्वारा महाराजांनी जीर्ण झालेलं जे मंदिर आहे ते मंदिर उभं केलं. अशा पद्धतीने देवभोळ्या स्वभावाचे असणारे तुकाराम महाराज, पण काही लोक त्यांची मात्र त्यांच्या त्या स्वभावाचा फायदा घेऊ लागले. मग व्यापारी जेव्हा व्यापाराकरता निघायचे, महिपती बाबांनी वर्णन केले, की ते तुकाराम महाराजांना देखील सोबत घेऊन जायचे. मग कुठे त्यांची पालं ठोकू लाग, कुठे त्यांना मदत करू लाग. अशा पद्धतीने तुकाराम महाराजांच्या स्वभावाचा अन्य लोक गैरफायदा घेऊ लागले. एके दिवशी महाराज रस्त्याने भजन करत 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 एकांताच्या स्थळी निघालेले असताना एक वयोवृद्ध आजी काठी टेकवत टेकवत निघालेली होती. आणि मग तुकाराम महाराजांनी तिला विचारलं, की "आजीबाई कुठे निघालात?" म्हटले, "मी बाजाराला चाललेली, माझं तेल संपलेलं आहे. तर ते तेल आणण्याकरता मी बाजाराला निघालेली आहे." महाराज म्हटले, "मग माझ्या पाठकोळी बसा, मी तुम्हाला घेऊन जातो." मग त्या म्हाताऱ्या आजींनी विचारलं, "कुठले तुम्ही, काय आहे?" आणि विचारपूस झाल्यानंतर म्हटले, "मग मला पाठीवर टाकून घेऊन जाण्यापेक्षा तुम्हीच जर माझी ही बुदली भरून आणून दिली तर बरं होईल." आणि मग तुकाराम महाराजांनी तिच्या जवळचं ते तेलाचं भांडं घेतलं आणि बाजारामध्ये गेले. तेल्याकडून तेल आणलं. परिणाम असा झाला, की तुकाराम महाराजांच्या हातून मिळालेलं तेल असल्यामुळे त्या आजीबाईचं तेल बरेच दिवस संपेनाच. मग आपल्याला तुकाराम महाराजांचा आलेला हा जो अनुभव आहे, ही जी काही चमत्कृती आहे, ती आजी इतरांना सांगू लागली. मग गावातल्या सर्व बाया त्यांनी विचार केला, जर आपल्याला पण तुकाराम महाराजांनी जर तेल आणून दिलं, तर आपल्या सुद्धा घरी तेलाला बरकत येईल. आणि म्हणून महिपती बाबांनी जे ग्रंथात वर्णन केलेले त्या चिंतनाच्या आधारे तुकाराम महाराजांनी गावातील सगळ्या असणाऱ्या महिलांना तेल आणून दिलं आणि त्यांना देखील असा अनुभव आला, की तुकाराम महाराजांच्या हातून जे तेल मिळतं, ते खूप दिवस टिकतं. आवली माता इकडे विचार करायचे, की माझा पती लोकांना मदत करतो आणि घरातल्या असणाऱ्या समस्यांकडे मात्र लक्ष देत नाही. काही माणसं लोकधार्जिणी असतात. म्हणजे त्यांचा उपयोग कुटुंबियांपेक्षाही समाजाला फार प्रमाणामध्ये होत असतो. तुकाराम महाराज देखील म्हणतात, की मला जितका काही उपकार करता आला, जो काही माझ्यासमोर उपकाराचा प्रसंग उपस्थित झाला, की आता इथे सहकार्य करणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी मग मी कोणताही विचार न करता जेवढं काही मला शक्य होईल, तेवढ्या प्रमाणामध्ये मी इतरांना सहकार्य केलेलं आहे. आणि खरं तर मानवी देहाला आल्यानंतर प्रत्येक मानवाचं हेच कर्तव्य असलं पाहिजे, की आपल्या जीवनामध्ये इतरांना किती आपल्याला मदत करता येईल, इतरांना आपल्याला किती सहकार्य करता येईल, इतरांकरता त्यांच्या अडी-अडचणीला आपल्याला कशा पद्धतीने धावून जाता येईल, याचाच विचार प्रत्येकाने करायला पाहिजे. कारण मानवी जीवन हे खरं तर परोपकारासाठी आहे. आणि परोपकार याचा जर आपण स्वीकार जर केला, तर भगवान परमात्म्याच्या अनुभूतीची किंवा त्याच्या साक्षात्काराची वेळ फार दूर राहणार नाही. कारण तुकाराम महाराज म्हणतात, "तुका म्हणे फार, थोडा तरी परोपकार, तुझ भावा आहे देव, तरी हा सुलभ उपाव." जर आपण परोपकार करत राहिलो, साध्यातले साधे छोटेसे जरी परोपकार आपल्या द्वारा घडले, परोपकार म्हणजे पर म्हणजे इतर, इतरांना वर केलेले उपकार त्याला परोपकार म्हणतात. मग इतरांना जर आपण सहकार्य केलं, मदत केली, अडी-अडचणींना धावून गेलो, एखाद्याची समस्या जाणून त्या समस्येवर काही निराकरण करता येईल का याकरता आपण जर मदत केली, तर ती मदत करणं म्हणजेच खऱ्या अर्थाने तो परमार्थच आहे आणि भगवंत प्राप्तीचा तो एक अत्यंत सुलभ आणि सोपा सोपा मार्ग आहे. आणि म्हणून आपण होईल तेवढा परोपकार करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अन्यथा आपण निरीक्षण जर केलं, तर माणूस सोडला तर सृष्टीतील सर्व जीवजंतू किंवा प्राणी किंवा झाड, नदी या सर्वांचं अवलोकन जर केलं, तर निसर्गाने निर्माण केलेल्या मनुष्य सोडला तर इतर सर्व वस्तू ह्या परोपकाराकरता जगत असतात. मग भगवंताने आपल्याला बुद्धी दिलेली आहे. भगवंताने विचार करण्याचा विवेक आपल्याला दिलेला आहे. तर या विवेकाद्वारा आपण अन्य असणाऱ्या लोकांवर परोपकारच केला पाहिजे. परोपकाराच्या साधनेचा अवलंब ज्या माणसाने केला त्याला देव मिळण्याकरता विलंब लागत नाही. म्हणून तुकाराम महाराज, "ठाकला तो काही केला परोपकार, केले हे शरीर कष्ट होनी." कष्ट करून, घाम गाळून, शरीराने सायासाने देखील महाराजांनी परोपकार केलेले आहेत. मग रस्त्याने चालले एखादं वारूळ जरी दिसलं,
तरी तिथे मुंग्यांना खाण्याकरता साखर टाकावी. म्हणजे परोपकार करण्याची एकही संधी महाराजांनी कधी डावलली नाही. परोपकार करत राहिले आणि परोपकार करत असताना आपला परमार्थ सुद्धा महाराज अत्यंत युक्त अंतःकरणाने करत होते. भंडारा भामचंद्र घोरडा डोंगरांवर जावं, भजनं करावी, नामस्मरण करावं, चिंतन करावं. अहोरात्र नामाचा अखंड ध्यास त्यांच्या अंतःकरणाला मनाला लागलेला होता. मग विठ्ठल मंदिरामध्ये जे वारकरी मंडळी यायचे, कारण असं होतं, विश्वंभर बाबांपासून या देहू गावाला तीर्थक्षेत्राचं रूप प्राप्त झालेलं होतं आणि त्यामुळे शुद्ध एकादशीला ज्यांना पंढरपूरला जाता येत नाही, असे भाविक वारकरी मंडळी देहू गावामध्ये यायचे आणि वद्य एकादशीला मात्र नित्यनेमाने माऊलींच्या दर्शनाला म्हणजे श्री क्षेत्र पुण्यभूमी असणाऱ्या आळंदी नगरीमध्ये वारकरी मंडळी जायचे. बऱ्याच लोकांचा वारीचा जो नियम होता, त्या नियमामध्ये वद्य वारी, आळंदीची वारी आणि शुद्ध वारी, देहूची वारी. आजही पुणे जिल्ह्यातील बरेच भाविक हा नियम पाळतात, की शुद्ध एकादशीला देहूला दर्शनाला जायचं आणि वद्य एकादशीला मात्र आळंदीला जायचं. काही वारकरी शुद्ध वारीला पंढरपूरला जातात आणि वद्य वारीला आळंदीला येतात. महिना वारकऱ्यांची ही नियमावली आहे आणि म्हणून देहू गावाच्या परिसरामध्ये वास्तव्य करणारे पंचक्रोशीतील जे वारकरी होते, ते नित्यनेमाने एकादशीला मात्र देहू गावामध्ये यायचे. मग ग्रामप्रदक्षिणा व्हायची. मंदिरामध्ये सुंदर असा हरिपाठ, भजन, कीर्तन, त्याचबरोबर काकडा आणि हरिदिनीला रात्रभर मंदिर जणू काही दुमदुमून जायचं. अखंड भजन आणि कीर्तन त्या ठिकाणी चालू असायचं. महाराजांना बालपणापासूनच बोल्लोबांपासून हे आध्यात्मिक संस्कार मिळाल्यामुळे महाराजांची ही म्हणजे दिनचर्याच होती किंवा एकादशीला मंदिरामध्ये कीर्तन वगैरे ऐकायचं. बालपणापासून कीर्तन महाराजांनी ऐकलेली होती. मग महाराज म्हणतात, "आरंभी कीर्तन करी एकादशी, नवते अभ्यासी चित्त आधी." मग महाराज कीर्तन श्रवण करायचे. पुढे कीर्तन करणारे किंवा भजनी मंडळी जे पुढं गायचे, अभंग म्हणायचे. महाराज म्हणतात, "गाती त्यांचे गाती पुढे त्याचे धरावे द्रुपद, गाती पुढे त्याचे धरावे द्रुपद, भावे चित्त शुद्ध करोनिया, भावे चित्त शुद्ध करोनिया, नये बोलो परी पाळिले वचन, नये बोलो परी पाळिले वचन, गाती पुढे त्यांचे धरावे द्रुपद. पुढे एखाद्याने अभंग म्हटला, की मागे झेलकऱ्याने म्हणावं त्या पद्धतीने तुकोबाराय म्हणतात, आम्ही त्यांचे ध्रुपद मागे अळवण्याचं काम करायचो. म्हणजे ज्याला उत्तम कीर्तनकार व्हायचे, त्याने चांगल्या पद्धतीने भजन साधना करणं देखील अत्यंत गरजेचं आहे. तुकोबारायांनी खूप भजनाची साधना केली. नामस्मरण तर अखंड चालूच होतं, परंतु भजन सुद्धा महाराजांनी खूप प्रमाणामध्ये केलं. वारकऱ्यांच्या समवेत भजन करावं. भजन म्हणजे तुकोबारायांचा आवडीचा भाग होता. कारण तुकाराम महाराज म्हणतात इथे विद्वत्ता, ज्ञान याच्याही पेक्षा प्रमाणभूत जर काय असेल, तर तुका म्हणे येथे भजन प्रमाण, काय थोरपण जाळावे ते. म्हणून भजन हे प्रमाणबद्ध मानून किंवा प्रमाण म्हणून मानून, आधार मानून महाराजांनी भजनाची कास धरली आणि अहोरात्र महाराज भजन करायचे. भजनाचा महाराजांना कधीही कंटाळा नव्हता. उलट भजनाची गोडी अंतःकरणाला लागल्यामुळे महाराज म्हणतात पुढे जे भजन म्हणायचे, कीर्तनकार अभंग आळवायचे, मी मात्र ते अभंग आळवत होतो. पण ते अभंग आळवत असताना मात्र विश्वास आदरे करून संतांच्या शब्दाशब्दांवर, संतांच्या वचनावर प्रगाढ विश्वास ठेवून मी विश्वासपूर्वक श्रद्धायुक्त पद्धतीने
ते अभंग आळवत होतो. म्हणून संत वचन आपण पाठांतर करतो. संत वचन आपण भजनाच्या द्वारा सुंदर चालींमध्ये म्हणत असतो. पण ती संत वचनं, त्या संतांच्या वचनाच्या द्वारा त्यांनी केलेला उपदेश, केलेलं मार्गदर्शन हे मात्र आपण आत्मसात केलं पाहिजे. हे केव्हा आत्मसात होऊ शकतं, जेव्हा संतांच्या विषयी प्रगाढ अशी निष्ठा आणि श्रद्धा आपल्या अंतःकरणामध्ये असेल आणि संतांच्या वर विश्वास असेल, तेव्हाच आपण त्यांच्या असणाऱ्या वचनांच्या नुसार अनुकरण करू शकतो. तुकोबाराय म्हणतात, "संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी." म्हणजे माझ्या जीवनाचं हित साधण्याची जबाबदारी किंवा ही कळकळ किंवा ही तळमळ कोणाच्या अंतःकरणामध्ये असेल, तर ती केवळ आणि केवळ कृपाळू असणाऱ्या संतांच्या अंतःकरणामध्ये आहे आणि तेच माझं हित करणार आहेत. अशी मनोधारणा जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या अंतःकरणाची होती. अशीच मनोभूमिका आपल्याही अंतःकरणामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. केवळ एखाद्या कवीची कविता आपण ज्या पद्धतीने वाचतो, त्या पद्धतीने संत वचनांचं पारायण किंवा चिंतन करून जमणार नाही. तर ती वचनं हृदयापर्यंत पोहोचली पाहिजे आणि त्या वचनांच्या नुसार आपलं जीवनचरित्र घडलं पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, "मी तर त्यांची वचनं आळवली खरी, परंतु त्या वचनांवर अत्यंत अंतःकरणपूर्वक विश्वास देखील ठेवला. विश्वास आदरे करुनिया." अशा पद्धतीने ध्रुपद गाण्याचं काम महाराज करत होते. महाराज म्हणतात, की लोक आग्रहास्तव प्रारंभाला मी कीर्तनही करत होतो. पण कीर्तन करत असताना कीर्तनाकरता जो मुख्य अभ्यासाचा भाग आहे, तो मात्र माझ्याद्वारा घडलेला नव्हता. म्हणजे याचा अर्थ असा आहे, की जगद्गुरू तुकाराम महाराज आपल्याला सगळ्यांना निर्देश करतायत, की कीर्तन करायचं म्हटलं, की त्याकरता अध्ययन, अभ्यास असणं अत्यंत गरजेचं आहे. अभ्यासाविना कीर्तन सुद्धा करणं शक्य नाही किंवा केलेलं कीर्तन सुद्धा ते कीर्तन फार लोकउपयुक्त ठरणार नाही. म्हणून लोकउपयुक्त आणि आपल्या स्वतःच्या उद्धाराकरता केले जाणारी कीर्तनाची जी साधना आहे, ती साधना सुद्धा अभ्यासपूर्वक असावी. म्हणजेच काय? तर नाही अन्य ग्रंथांचं चिंतन, पण किमान वारकरी प्रस्थानत्रय, त्यामध्ये ज्ञानेश्वरी, श्रीमद भागवत आणि गाथा या 3 ग्रंथांचं तरी आपण सखोल चिंतन करणं अत्यंत गरजेचं आहे. महाराज म्हणतात, "प्रारंभाला लोक आग्रहास्तव मी कीर्तन करत होतो, पण अभ्यासामध्ये काही माझं चित्त लागेना. नवते अभ्यासी चित्त आधी." मग महाराजांनी जो अभ्यास केला, त्या अभ्यासाचं वर्णन महिपती बाबांनी जे केलेले आहे, ते म्हणतात, की हजारो पारायण जगद्गुरू तुकाराम महाराजांनी श्री संत शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या भागवताची केली, ज्ञानेश्वरीची केली, योग वशिष्ठाची केली. अनेक ग्रंथांची चिंतन महाराजांनी एकांतामध्ये जाऊन केली. जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या म्हणजे कुशाग्र बुद्धीचा जर विचार केला तर ज्ञानेश्वरी आणि भागवत हे ग्रंथ जणू काही तुकोबारायांना मुखोद्गतच होते. इतकं अध्ययन, सखोल अध्ययन जगद्गुरू तुकाराम महाराजांनी केलेलं होतं. नामदेव महाराजांची गाथा, अनेक उपलब्ध असणारे संत साहित्य, त्या सगळ्या साहित्याचं सखोल चिंतन जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या द्वारा घडलेलं होतं. आणि इतकं व्यापक आणि विस्तीर्ण अध्ययन करून महाराज त्या अध्ययनाला उपमा देतात, की काही पाठ केली संतांची उत्तरे. म्हणजे एवढं सखोल अध्ययन करूनही काहीतरी थोडंफार माझ्याद्वारा पाठांतर घडलं. अशा प्रकारची अत्यंत नम्रतेची भूमिका जगद्गुरू तुकाराम महाराजांनी आपल्या स्वतःकडे घेतलेली आहे. मग जगद्गुरू तुकाराम महाराज जर संत वचन पाठांतर करून, चिंतन करून, अध्ययन करून जर कीर्तन साधना करत असतील, तर आपणही अध्ययनाची कास धरणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच या सद्गुरू वेदव्यास प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा जो काही अत्यंत स्तुत्य उपक्रम होतोय चिंतनाचा, जी काही जिज्ञासू मंडळी आहेत, त्यांच्याकरता अत्यंत सुंदर पद्धतीचा प्लॅटफॉर्म या ठिकाणी या ऑनलाईन उपक्रमाच्या माध्यमातून निर्माण करून दिलेला आहे. असं अध्ययन आपण केलं पाहिजे, अनेकांचं श्रवण केलं पाहिजे, अनेकांचं ऐकलं पाहिजे आणि अनेक वचनं आपण पाठांतर केली पाहिजे. अशा पद्धतीने महाराज म्हणतात, की मी माझ्या जीवनामध्ये मात्र
कीर्तन करत असताना अध्ययन केलं, अभ्यास केला आणि अभ्यास करून अभ्यास पूर्ण पद्धतीने कीर्तन सेवा मी करू लागलो. पण अध्ययन करत होतो, कीर्तन करत होतो, भजन करत होतो. पण आंतरिक जे समाधान, आध्यात्मिक, आत्मिक शांती अनुभवायला यावी, तशा प्रकारचा अनुभव मात्र येताना दिसत नव्हता. महाराजांचं चिंतन मात्र चालू होतं आणि चिंता मात्र काही संपायला तयार नव्हती. मग महाराजांनी विचार केला, की कोणत्या निमित्ताने आपल्याला चिंता भेडसावते? आपण अध्ययन करतोय, भजन करतोय, नामसाधना करतोय आणि अशाही परिस्थितीमध्ये कुठेतरी चुकल्यासारखं वाटतंय. अपूर्णतेची जाणीव कुठेतरी मनाला होते. मग ही अपूर्णता संपवायची असेल आणि पूर्णत्व प्राप्त करून घ्यायचं असेल, तर याकरता काय करावं लागेल? याचा विचार जेव्हा महाराजांनी केला, तेव्हा महाराजांच्या लक्षात आलं, की आपण गुरुविना, मार्गदर्शकाविना अध्यात्माची वाट निवडलेली आहे. आणि आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला आदर्श गुरु प्राप्त झाले नाही, अधिकारी गुरु महात्मे प्राप्त झाले नाही, तर मग मात्र आपल्याही जीवनामध्ये हे अपूर्णत्व आपल्याला भरून काढता येणार नाही. महाराजांना वेध लागलेले होते. कोणीतरी अधिकारी महात्मा आपल्या जीवनामध्ये प्राप्त होईल आणि त्याच्याद्वारा आपल्याला गुरुमंत्र मिळेल, गुरुदीक्षा मिळेल आणि म्हणून ही चिंता मात्र त्यांच्या अंतःकरणाला कायम स्वरूपी भेडसावत होती. कैमी कैमी उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. कै हे खंड येईल कर्म, पारुष्यातील धर्माधर्म. अशा पद्धतीने कासे याने कळेल ते वर्म. अशा पद्धतीने जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, की कधी माझा उद्धार होईल? कोण असे अधिकारी, संत, साधू, महात्मे, सत्पुरुष माझ्या जीवनामध्ये प्राप्त होतील? आणि म्हणून सद्गुरुदेवांची भेट आपल्याला व्हावी याकरता अंतःकरण आतुर झालेलं होतं. पुसावेसी हेची वाटे, जे जे भेटे तयासी. जे जे भेटे तयासी, देव कृपा करेल मज, काय लाज राखील. तुका म्हणे चिंता वाटे, कोण भेटे सांगेसा. कोण असा अधिकारी महात्मा माझ्या जीवनामध्ये भेटेल आणि ईश्वर दर्शनाकरता मध्यस्थी लागणारा जो काही दुआ आहे, तो म्हणजे संत, साधू, सद्गुरुदेव. असे सद्गुरुदेव माझ्या जीवनामध्ये मला कधी प्राप्त होतील, अशा प्रकारची तीव्र उत्कंठा जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली खरी. आणि मग नित्यनेमाने शेजारती वगैरे उरकून महाराज विठ्ठल मंदिरामध्ये निद्रिस्त झालेले होते. तर तुकाराम महाराज आपल्या सद्गुरुदेवांच्या भेटी संबंधी चिंतन करत असताना अत्यंत प्रसिद्ध आणि आपणा सर्वांच्या पाठांतरातला अभंग गुरु परंपरेच्या चिंतन मालिकेमध्ये आपण दररोज हरिपाठामध्ये तो अभंग आळवतो. तुकाराम महाराज म्हणतात, सत्य गुरु राये कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना ठेविला कर. भोजना मागती तूप पावशेर, पडिला विसर स्वप्ना माझी. काय कळे उपजला अंतराय, म्हणून या काय त्वरा झाली. राघव चैतन्य केशव चैतन्य, सांगितली खून मालिकेची. बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला रामकृष्ण हरी. माहो शुद्ध दशमी पाहुणे गुरुवार, केला अंगीकार तुका म्हणे. सापडविले वाटे जाता गंगा स्नान, मस्तकी तो जाण ठेविला कर. अशा पद्धतीने जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्याला सद्गुरुदेवांची जी काही भेट झालेली आहे, त्या भेटीविषयी वर्णन करत असताना महाराज म्हणतात, की खरं तर गुरु भेटावे याकरता शिष्याने त्यांच्या भेटीसाठी निघावं आणि कुठे आपल्याला आपले सद्गुरुदेव भेटतील याकरता त्यांचा शोध घ्यावा. पण माझ्या बाबतीत वेगळं घडलंय. मी माझ्या गुरुदेवांना शोधत निघालो नाही, तर माझे गुरुदेवच मला शोधत इथपर्यंत आलेले आहे. म्हणून धर्म अर्थ काम चाड नाही चित्ता, माना मान मोह माया मिथ्या. वर्ते समाधान जाणोनी नेनता, साधू भेट देती तयावची तारे. म्हणून अशा पद्धतीने समाधानाने अंतःकरणपूर्वक आपण जर संतुष्टीने जीवन जगू लागलो, धर्म, अर्थ, काम
याच्याविषयी अंतःकरणामध्ये कोणत्याही प्रकारची चाड राहिली नाही आणि अत्यंत शुद्ध पवित्र असं अंतःकरण आपलं झालं, की साधू भेट देती तया अवचितारे, ऐसे ऐसियाने भेटती ते साधू. श्री संत नाथ महाराजांनी प्रश्न केलेला होता, कैसे कैसियाने भेटती ते साधू? तुकोबारायांनी उत्तर नाटाच्या अभंगामध्ये दिलं, ऐसे ऐसियाने भेटती ते साधू. म्हणून या पद्धतीने साधूंचं दर्शन आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होतं आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये देखील तो आनंदाचा दिवस उगवला. महाराज म्हणतात, माहो शुद्ध दशमी म्हणजे माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. आता तुकोबारायांच्या चरित्राची समीक्षा ज्यांनी केलेली आहे ते ल. रा. पांगारकर यांनी अनेक असणाऱ्या इतिहास संशोधकांचा आधार घेऊन आणि अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने संशोधन केलं. तर माघ शुद्ध दशमीची तिथी असावी आणि गुरुवारचा वार असावा. तर कोणत्या दिवशी हे समीकरण जुळलं असावं? तर याचा विचार सांगत असताना साधारण महाराजांच्या 24-25 वर्षाच्या वयामध्ये हा प्रसंग घडला असावा आणि त्यांनी तिथे सणावळीचा विचार आणि अभ्यास करून त्या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. तर माघ महिना, दशमी तिथी आणि गुरुवार अशा दिवशी महाराजांना साक्षात्कार झाला आणि वयाच्या 24-25 वयाचे असताना महाराजांना स्वतः बाबाजी चैतन्य महाराज भेटण्याकरता आले. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाण ठेविला कर. मस्तकावर हात ठेवलेला आहे. आता जगद्गुरु तुकोबाराय आणि त्यांचे सद्गुरुदेव सद्गुरू बाबाजी चैतन्य महाराज यांच्या भेटीबद्दल अनेक प्रकारचे विचार अभ्यासकांनी मांडलेले आहेत. कोणी म्हणतं स्वतः जगद्गुरु तुकाराम महाराज व्यापाराच्या निमित्ताने इकडे जुन्नर प्रांतामध्ये आले आणि ओतूर या ठिकाणी व्यापाराकरता आले असताना ओतूरमध्ये बाबाजी चैतन्यांची भेट झाली. कोणी म्हणतं तुकोबारायांना बाबाजी चैतन्यांची भेट ही देहू गावामध्येच झालेली आहे. पण तुकोबारायांच्या वचनाच्या आधारे जर विचार करायचा म्हटलं, तर काहीसा असा अंदाज आपण बांधू शकतो, की सापडविले वाटे जाता गंगा स्नान. गंगेवर स्नानाकरता जाताना मला माझ्या सद्गुरुदेवांनी सापडवलं म्हणजे शोधलं. आता आपण कोणतीही नदी असेल, कोणतंही तीर्थ असेल, तर आपण त्या तीर्थाला, नदीला आपण गंगा अशीच उपमा देतो. त्यामुळे इंद्रायणी काय किंवा चंद्रभागा काय, या असणाऱ्या नद्यांना आपण पवित्र असं गंगेचंच त्या ठिकाणी स्थान देतो आणि ह्या गंगाच आहेत. आपल्या भारतवर्षामध्ये वाहणाऱ्या सर्व नद्या ह्या पवित्र गंगेचं स्वरूप आहे आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, जर मी शोधत माझ्या गुरुदेवांना भेटण्याकरता गेलो नाही, माझे गुरुदेव मला भेटण्याकरता आले, तर महाराज नक्की देहू गावामध्येच आहेत आणि पहाटेच्या वेळेला स्नानाकरता निघालेले आहेत आणि स्नानाकरता निघालेले असताना सद्गुरुदेव शोधत तिथपर्यंत आले आणि त्यांची भेट झाली. काय तो दिव्य प्रसंग असेल आणि त्या प्रसंगाला तुकोबारायांना आपल्या सद्गुरुदेवांची भेट झाली. तुकोबारायांचे सद्गुरुदेव बाबाजी चैतन्य यांनी आपल्या असणाऱ्या चैतन्य संप्रदायाची मालिका सांगितली आणि तेच बाबाजी चैतन्य यांची समाधी आमच्या जुन्नर तालुक्यातील पवित्र अशा या उत्तमापूर तथा ओतूर या गावामध्ये आहे. तर बाबाजी चैतन्य महाराज यांनी आपली गुरु परंपरा सांगितली. रामकृष्ण हरी हा मंत्र जगद्गुरु तुकाराम महाराजांना दिला. तुकोबाराय म्हणतात, की माझ्या सद्गुरुदेवांनी मला जो काही मंत्र दिलेला आहे, तो मंत्र मात्र मला प्रिय असणारा मंत्र आहे. माझ्या आवडीचा मंत्र आहे. आवडीचा मंत्र सांगितला सोपा, जेणे नव्हे गुंफा कोठे काही किंवा जेणे नव्हे गुंता कोठे काही अशा किंवा काही कुठे अशा पद्धतीने माझ्या सद्गुरुदेवांनी जो काही मंत्र मला दिलेला आहे, तो मंत्र म्हणजे माझ्या आवडीचाच मंत्र आहे. मला प्रिय असणाराच मंत्र आहे आणि त्या मंत्राचा जप मी याही आधी सातत्याने करत होतो. असा आवडीचा मंत्र मला माझ्या सद्गुरुदेवांनी दिलेला आहे आणि गुरुदक्षिणा म्हणून काय द्यावं? असा जेव्हा मी प्रश्न केला, की "गुरुजी तुम्ही मला रामकृष्ण हरी हा मंत्र दिलेला आहे. तर गुरुदक्षिणा म्हणून मी तुम्हाला काय द्यावं?" तर त्यांनी पावशेर तुपाची मागणी माझ्याकडे केली. तर
अंतकरण चतुष्टय जे आहे, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, त्यापैकी मन हे जर तुम्हाला त्या ठिकाणी समर्पित केलं, म्हणजे अंतःकरणातल्या 4 कप्प्याचा पावशेर भाग, तर तेच समर्पण म्हणजे खऱ्या अर्थाने ही गुरुदक्षिणा असणार आहे. भोजना मागती तूप पावशेर, पडिला विसर स्वप्ना माझी, तुकाराम महाराज म्हणतात. आणि काय कळे उपजला अंतराय, म्हणून या काय त्वरा झाली. प्रत्यक्ष अंतःकरणातला, अंतःकरण चतुष्टयातला एक भाग जगद्गुरु तुकाराम महाराजांनी संतांना, सद्गुरुदेवांना समर्पित करावा, असाही विचार केला तर तो आध्यात्मिक दृष्टीने अत्यंत रास्त असेल. पण व्यावहारिक दृष्टीने विचार जर केला तर पावशेर तुपाची मागणी जगद्गुरु तुकाराम महाराजांना सद्गुरु बाबाजी चैतन्य महाराजांनी केलेली होती. तर संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे यांनी आपल्या पुस्तकामध्ये देखील वर्णन केलेलं आहे, की जगद्गुरु तुकाराम महाराज "काय कळे उपजला अंतराय, म्हणून या काय त्वरा झाली" असं म्हणतायत. पण खऱ्या अर्थाने पूर्वीच्या मराठी अक्षर लिखाणामध्ये जी लिखाणाची पद्धत होती, त्याच्यामध्ये जुन्या गाथ्यामध्ये असं त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे त्या अभंगांमध्ये, की "काय कलहे उपजला अंतराय, म्हणून या काय त्वरा झाली." तर कलह कोणता घडला असावा याचा विचार डॉक्टर सदानंद मोरे यांनी त्या ठिकाणी मांडलाय, की घराची उपजीविका भागावी याकरता एक म्हैस होती आणि त्या म्हशीच्या दुधावर या कुटुंबाची सगळी गुजराण चालू होती. आता पावशेर तुपाची मागणी सद्गुरुदेवांनी केली आणि ती मागणीची पूर्तता करण्याकरता महाराज जेव्हा घरी आले आणि आपल्या पत्नीकडे म्हणजे आवली मातेकडे त्या ठिकाणी पावशेर तुपाची मागणी केली, तेव्हा त्यांना राग आला, की इथे मी कसंबसं घर सांभाळण्याचा प्रयत्न करते आणि तुम्ही काय तुपाची मागणी करताय. आणि मग त्या शाब्दिक असणाऱ्या चकमकीमध्ये आणि किंवा शाब्दिक कलहामध्ये सद्गुरुदेवांचा मात्र अंतर पडला. "काय कलहे उपजला अंतराय, म्हणून या काय त्वरा झाली." आणि सद्गुरुदेव मात्र अंतरले. त्यांनी रामकृष्ण हरी नामजप मात्र बोध त्यांनी केला. परंतु मला मात्र त्यांची काही सेवा घडली नाही. मला मात्र त्यांची इच्छा पूर्ण करता आली नाही. म्हणून पावशेर तुपाची मागणीची पूर्तता करण्याकरता आमच्या जुन्नर तालुक्यामधीलच शिवचिदंबर स्वामी म्हणून एक 14 नंबर मोकजबाग या ठिकाणी मंदिर आहे आणि त्या शिवचिदंबर परिवाराचे असणारे अ, जे काही मार्गदर्शक आहेत ते आदरणीय चिदंबर स्वरूप असणारे उमाकांत भाऊ कुलकर्णी. आता ते हयात नाहीत, परंतु त्यांनी मात्र त्या मंदिरापासून एक दिंडी चालू केली. देहूमध्ये जाऊन तुकोबारायांचे जे वंशज आहेत मोरे घराण्यातले, त्यांच्याकडून पावशेर तूप घ्यायचं आणि बरोबर माघ शुद्ध दशमीच्या दिवशी ते पावशेर तूप देहूवरून ओतूरपर्यंत आणायचं. असा एक चांगला उपक्रम किंवा चांगली एक परंपरा दिंडीच्या माध्यमातून त्यांनी चालू केलेली आहे. तुकोबाराय म्हणतात, "मला मात्र पावशेर तूप त्या ठिकाणी देता आलेलं नाहीये. अ, सद्गुरुदेवांची सेवा माझ्याद्वारा घडली नाही. परंतु मला माझे गुरुदेव भेटले आणि त्यांनी मात्र माझ्यावर हा उपकार केला आणि मला अशा पद्धतीने रामकृष्ण हरी नामजप तुम्ही करा, अशा प्रकारचा बोध दिला." म्हणजे गुरुशिवाय जीवाला पूर्णत्व प्राप्त होत नाही आणि ही अपूर्णता मात्र सद्गुरुदेवांच्या म्हणजेच सद्गुरू बाबाजी चैतन्यांच्या आशीर्वादाने, अनुग्रहाने पूर्ण झालेली आहे. तुकोबारायांना अत्यानंद झालेला आहे. महाराज म्हटले ना, की "ठाकला तो काही केला परोपकार." महिपती बाबांनी फार सुंदर वर्णन केलेलं आहे, की एक ब्राह्मण स्त्री कोणीतरी स्नानाकरता आवली माता बसले असताना तिथे साडी मागते. तर तुकाराम महाराज एकुलती एक असणारी आईसाहेबांची साडी म्हणजे एक अंगावर असणारी आणि एक वाळत घातलेली. तर ती साडी सुद्धा तुकाराम महाराज त्या गरीब असणाऱ्या म्हातारीला दान देऊन टाकतात. शेवटी रुक्मिणी मातेला दया येते आणि रुक्मिणी माता एक सुंदर अशी साडी जिजामातेला देऊन टाकतात. तर तो देखील प्रसंग, अनेक प्रसंग महिपती बाबांनी वर्णन केलेले आहेत. आता या चिंतनाच्या ओघामध्ये काही-काही प्रसंग कदाचित सुटण्याची शक्यता आहे. जसं तुकाराम महाराज सद्गुरुदेवांचा अनुग्रह झाला आणि
नामस्मरण चिंतन करत होते. साधकीय जीवनाचा प्रवास चालू होता आणि सिद्ध स्थितीपर्यंत महाराजांचा जीवनाचा प्रवास जो घडलेला आहे. या दरम्यानच्या काळामध्ये वर्णन असंही केलेलं आहे, की भंडारा डोंगरावर तुकोबराय भजनाला जायचे, कधी भामचंद्रावर, कधी घोराड्यावर. तर आईसाहेब मात्र तुकाराम महाराजांना भोजन खाऊ घातल्याशिवाय अन्न ग्रहण करत नव्हत्या. मग आता कसं करायचं? मग तेव्हा महाराजांनी सांगितलं, की 3 डोंगरांकडं जाणारा जो रस्ता आहे, त्या रस्त्याला कान लावायचा. ज्या मातीतून विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल असा ध्वनी बाहेर पडेल, मी त्या डोंगरावर गेलेलो आहे. आणि मग प्रसंग फार सुंदर पद्धतीने वर्णन केलेलं आहे, की "अवली माता दुपारची वेळ आहे, वैशाख महिना आहे, माथ्यावर सूर्य तळपतोय आणि अनवाणी पायाने टोपलीमध्ये ती सगळी शिदोरी घेऊन अवली माता अत्यंत ओढीने आपल्या पतिदेवांच्या भेटीच्या ओढीने, माझे पती जेवले नाहीयेत, किती वेळ झाला. अशा पद्धतीने काळजी करून त्या निघालेल्या असताना दुपारच्या वेळेला एक करवंदीचा काटा पायामध्ये शिरतो, आरपार शिरतो. आता काय करायचं? जवळचं जे मडकं आहे तेही खाली पडून पाणी त्या ठिकाणी मडकं फुटतं, पाणी सांडतं. आणि चिंता निर्माण होते, की आता आपले पतिदेव जे आहेत ते उपाशी आहेत, त्यांना भूक लागली असेल. आईला जसं आपल्या बाळाची भूक कळावी, त्या पद्धतीने अवली मातेला देखील जगद्गुरू तुकाराम महाराजांची भूक कळत होती. आणि अशा परिस्थितीमध्ये मग वर्णन असं केलेलं आहे, की भगवान परमात्म्याने बाळरूप घेतले आणि आईसाहेबांच्या पायातला काटा काढलेला आहे. असे अनेक प्रसंग आहेत. अनेक प्रसंगांचं वर्णन महिपती बाबांनी केलेलं आहे. या चिंतनामध्ये सप्ताह काळामध्ये 7 दिवस देखील हे चिंतन किंवा हा विचार त्या ठिकाणी पूर्ण होत नाही. अशा पद्धतीने फार सुंदर पद्धतीने महिपती बाबांनी वर्णन केलेलं आहे. अनेक प्रकारच्या चमत्कृती देखील तुकोबारायांच्या जीवनामध्ये घडल्या. पण आमचे गुरुवर्य वैकुंठवासी, प्रातस्मरणीय गुरुवर्य विठ्ठल बाबा घुले हे कायम सांगायचे, की संतांना चमत्काराने ओळखू नका. चमत्कार ही तत्कालीन केलेली घटना किंवा तो प्रसंग आहे. पण खऱ्या अर्थाने चमत्कृती जर या संतांच्या जीवनातली मोठी कोणती असेल, तर ज्ञानोबरांनी जे काही अभंग वाङ्मय निर्माण केलेले, ती ज्ञानोबरांची चमत्कृती आहे. नाथबाबांनी जे अभंग वाङ्मय केलं, नामदेव महाराजांनी केलं, सकल संतांनी जे अभंग वाङ्मय निर्माण केलेलं आहे, ते अभंग म्हणजे खऱ्या अर्थाने त्यांची चमत्कृती आहे. आणि तेच काम करण्याकरता जगद्गुरू तुकाराम महाराज या अवनी तलावर अवताराला आलेले होते. मग आता गुरु अनुग्रह झालेला होता. रामकृष्णारी अशा प्रकारचा नामजप किंवा मार्गदर्शन, अनुग्रह गुरूंच्या द्वारा जगद्गुरू तुकाराम महाराजांना मिळालेला होता. महाराज अहोरात्र रामकृष्णारी नामजप करत होते आणि अशा परिस्थितीमध्ये जे काम करण्याकरता तुकाराम महाराज अवनी तलावावर अवताराला आलेले होते, त्या कामाचा मात्र शुभारंभ अजून झालेला नव्हता. देवाने विचार केला, की माझ्या तुकोबाला ज्याकरता मी या मृत्यूलोकामध्ये पाठवले, ते कार्य त्यांनी पार पाडलं पाहिजे. आणि म्हणून एके दिवशी महाराज विठ्ठल मंदिरामध्ये निद्रिस्त होते आणि अशा स्थितीमध्ये स्वतः नामदेव महाराज आणि भगवान पंढरीश परमात्मा आलेले आहेत. पहा, तुकोबारायांच्या चरित्र ग्रंथामध्ये अनेक स्वप्नांचा विचार आपण आत्तापर्यंत केलेला आहे. म्हणजे विश्वंभर बाबांना स्वप्न पडलं, स्वप्न दृष्टांत झाला. पंढरपूरवरून भगवान पांडुरंग परमात्मा, रुक्मिणी माता आलेले आहेत अंबराईमध्ये. आमाई मातेला स्वप्न पडले, हरी मुकुंदा मरण पावणार. तशाच प्रकारची सत्य घटना घडली. म्हणजे अनेक प्रकारच्या स्वप्नांचा विचार या तुकोबारायांच्या चरित्रामध्ये आलेला आहे. सद्गुरुदेव देखील स्वप्नामध्ये भेटले, नाही का? "सापडविले वाटे जाता गंगा स्नान, मस्तकी तुझा न ठेविला कर." स्वप्नामध्येच सद्गुरुदेवांची भेट झाली असं उल्लेख जगद्गुरू तुकाराम महाराजांनी केलेला आहे. तर हे स्वप्न, 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 स्वप्न म्हणजे नक्की काय आहे? तर लक्षात घ्या, आपण ज्या संसारामध्ये आहोत, त्या संसाराबद्दल सकल संतांनी वर्णन करत असताना शास्त्राने, वेदांत शास्त्राने देखील या प्रपंचाला मिथ्या म्हटलेलं आहे. प्रपंच एक झाला होता, हे तो स्वरूपी मिथ्या वार्ता. पुढे होईल मागोता कदा कल्पांती घडेना, नाही का? या संसाराला रज्जू सर्पाकार भासिले जगडंबर. अशा पद्धतीने हा संसार, हा प्रपंच याला मिथ्या मानलेला आहे. मग मिथ्या असणाऱ्या या संसारातून मग जागृती होण्याकरता सद्गुरुदेवांच्या अनुग्रहाची अत्यंत आवश्यकता आहे.
मग या अज्ञानरूपी अंधकारामध्ये किंवा या निद्रेमध्ये आपण गेल्या अनेक जन्मांपासून निद्रिस्त आहोत. जसं ज्ञानोबराय वर्णन करतात. तरी अविद्येची निद्रा, विश्व स्वप्नाचा धांदा, भोगीत होता प्रबुद्धा अनादी जो. अनादी काळापासून आपण या संसाररूपी स्वप्नाच्या मध्ये निद्रिस्त आहोत. या अज्ञानरूपी संसाररूपी स्वप्नामध्ये निद्रिस्त असताना सद्गुरूंसारखे अधिकारी महात्मे येतात आणि आपल्याला जागृत करतात, ज्ञानाचा उपदेश करतात आणि एकदा जागृती आली, की आपलं जे काही गंतव्य आहे, ध्येय आहे, उद्दिष्ट आहे, हे आपल्या लक्षात येतं आणि त्या दृष्टीने आपण प्रवास करू लागतो. आणि मग आपलं संसारामध्ये जरी राहणं असलं, तरी एखाद्या मिथ्या पदार्थाचा अवलंब केल्यानंतर मिथ्यत्वाचा जो विचार आहे, तो डोक्यामध्ये असतो, की हे लटकं आहे, हे खोटं आहे. या पद्धतीने संत देखील सत्यवादी करी संसार सकळ, अलिप्त कमळ जळी जैसे, पद्मपत्र मिवांभसा या पद्धतीने सत्यवादी म्हणजेच भगवत भक्त, संत महात्मे संसार करतात. पण अलिप्त भूमिकेतून करतात. ज्या पद्धतीने कमळाचं पान हे पाण्यात राहतं, परंतु पाण्याचा लवलेशही स्वतःला चिटकून घेत नाही तद्वत. आणि म्हणून तुकोबारायांच्या जीवनामध्ये स्वप्न पडले. पण त्या स्वप्नातून जी जागृती मिळालेली आहे, त्या जागृतीचा विचार अशा पद्धतीने आहे. म्हणून मी प्रारंभीच बोललो, की आध्यात्मिक आणि तात्विक तत्वज्ञानाच्या अंगाने आपल्याला चिंतन थोडं कमी करायचं आहे. परंतु कथेच्या अंगाने आपल्याला या कथेचा विचार अधिक प्रमाणामध्ये करायचा आहे. म्हणून ज्या जगद्गुरु तुकाराम महाराजांना ज्या कार्याकरता या मृत्यूलोकामध्ये पाठवलेलं होतं, त्या कार्याची पूर्तता आता महाराजांनी करावी, शुभारंभ करावा, अशा प्रकारचा मानस भगवंताच्या मनामध्ये. आणि मग तुकाराम महाराज म्हणतात, की अं, नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, सवे पांडुरंगे येवोनिया, सांगितले काम करावे कवित्व, वावुगे निमित्य बोलू नको, सांगितले काम करावे कवित्व, नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, सवे पांडुरंगे येऊनिया, सांगितले काम करावे कवित्व, वावुगे निमित्त बोलू नको. आता काय करायचं? तर फक्त आणि फक्त अभंग निर्माण करायचे. वावगं काही बोलायचं नाही. व्यर्थ काही बडबड करायची नाही. बोलायचं ते फक्त अभंग बोलायचं. मग भगवंताने आणि नामदेव महाराजांनी येऊन जागृत केलं. म्हणजेच संसाररूपी स्वप्नामध्ये निद्रिस्त झालेल्या जीवाला सद्गुरुदेव येऊन ज्ञानाचा बोध करून त्या झोपेतून जाग करतात. अशा पद्धतीने किंवा त्या स्वप्नातून जाग करतात. तद्वत नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, सवे पांडुरंगे येवनिया. आणि मग पांडुरंगाने नामदेव महाराजांनी सांगितलं, की तुकाराम महाराज, अन्य लोकांसारखा भांड्या-कुंड्याचा प्रपंच आणि संसार करण्याकरता तुम्ही या मृत्यूलोकामध्ये आलेला नाहीत. तर तुम्हाला अभंग निर्माण केलेले करायचे आहेत. उरले ते शेवटी लावी तुका. तुकाराम महाराज म्हणतात, प्रमाणाची संख्या सांगे शतकोटी, उरले ते शेवटी लावी तुका. शतकोटी अभंग निर्माण करायचे होते, पण त्यातले जे काही अपूर्ण राहिलेले अभंग आहेत, ते अभंग तुम्हाला निर्माण करायचे आहेत. मग अपूर्ण किती राहिलेले आहेत? त्या अपूर्ण अभंगांची संख्या तुकोबारांनी तरी वाङ्मयामध्ये दिलेली नाही. परंतु प्रमाणाची संख्या सांगे शतकोटी. म्हणजे नामदेव महाराजांनी जो काही संकल्प केलेला होता, प्रतिज्ञा केलेली होती, ती प्रतिज्ञा होती 100 कोटी देवा तुझे अभंग निर्माण करेल. त्या अभंगापैकी किती अभंग निर्माण झाले आहेत आणि किती उर्वरित शिल्लक आहेत, याचा विचार केलेला नाही. परंतु परंपरेने किंवा मोठ्या-मोठ्या विद्वान अधिकारी महात्म्यांच्या मुखारविंदातून ऐकलेलं आहे किंवा कुठे उल्लेख असेल तर कदाचित माझं ते अज्ञान असेल. पण 4 कोटी अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांनी निर्माण केले. काल विषय निघाला, तर तुकोबारायांनी जे अभंग निर्माण केलेले आहेत, त्या अभंगाचं लिखाण संताजी जगनाडे, कान्होबाराय या
2 महात्म्यांनी केलेलं आहे. आणि मग ज्या प्रसंगी तुकोबरायांच्या अंतःकरणामध्ये आध्यात्मिक भावना उचंबळून आली आणि त्याद्वारा मुखारविंदातून अत्यंत पवित्र आणि प्रासादिक ती मंत्रावली बाहेर पडली. त्यावेळेस तुकोबरायांचे अभंग लिखाण करणारे मग संताजी जगनाडे असतील किंवा कान्होबराय असतील, हे त्या ठिकाणी उपस्थित असतील तेव्हा ते अभंग अधोरेखित केले गेले किंवा उपस्थित नसतील तेव्हा ते महाराजांच्या मुखारविंदातून उत्स्फूर्तपणे बाहेर पडले आणि ते अभंग हवेमध्ये विरून गेले म्हणा किंवा हवेतच आज कदाचित या वायुमंडलामध्ये ते असतील. नामदेव महाराजांचे 96 कोटी अभंग आपल्याकडे उपलब्ध नाहीयेत. पण जे उपलब्ध आहेत, त्या उपलब्ध अभंग संहितेच्या द्वारा देखील आपल्या सगळ्या जीवांचा उद्धार होतोय. तर विपुल अशी वाङ्मयीन असणारी समृद्धी या महाराष्ट्राला, संतांच्या वाङ्मयाची समृद्धी या महाराष्ट्राला लाभलेली आहे. दुर्भाग्य तेवढंच आहे, की आपण त्या वाङ्मयाचा अभ्यास करत नाही किंवा आपण वाङ्मयाचं चिंतन करण्याकरता फारसं प्रवृत्त होत नाही. आपल्याला पद्यापेक्षाही गद्याकडे जास्त ओढ असते आणि म्हणून खरं तर या वाङ्मयाचं चिंतन आपण केलं पाहिजे. आपल्याकरता अत्यंत समर्पित भावाने आणि कष्ट करून संतांनी हे अभंग निर्माण केलेले आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, की अशा प्रकारे मला सद्गुरुदेव भेटले आणि तदनंतर स्वतः नामदेव महाराजांनी भगवान पांडुरंग परमात्मा स्वप्नामध्ये आले. त्यांनी आज्ञा केली, की तुम्ही अभंग निर्माण करा आणि जशी भगवंताची, नामदेव महाराजांची आज्ञा झाली, महाराज सहज बोलू लागले. तुका तरी सहज बोले वाणी, त्याचे घरी वेदांत वाहे पाणी. महाराजांच्या मुखारविंदातून अगदी सहजगत्या, सहज रीतीने अभंग गंगा स्रवू लागलेली आहे. अभंग प्रवाहित होऊ लागलेले. अभंगाचा प्रवाह अव्याहतपणे, अखंडपणे प्रवाहित होऊ लागलेला आहे. आणि तुकोबरायांच्या मुखारविंदातून त्या हृदयापासून निघालेली ती काही जी हृदयस्पंदनं आहेत किंवा ती आर्षवाणी आहे, ती प्रासादिक वाणी आहे. ती वाणी मात्र लोकांच्या कानापर्यंत पोहोचू लागली. सुंदर ते ध्यान उभे भेटेवरी करकटावरी ठेवोनिया तुळसी हार गळा असे पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा असे पीतांबर. आता हा अभंग महाराष्ट्रामध्ये रोज किती गावांमध्ये आळवला जात असेल, पण तेच अभंग रोज म्हणूनही त्या अभंगाविषयी प्रीती, प्रेम कमी झालेलं नाही. सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, रखुमाईचा पती सोयरिया, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया. असे एक अभंग महाराजांच्या मुखारविंदातून बाहेर पडू लागलेले आहेत. महिपती बाबांनी वर्णन केले, की तुकोबरायांना देवाची आज्ञा झाली, अभंग निर्माण करा. प्रारंभी सुरुवातीला महाराजांच्या मुखारविंदातून जे अभंग बाहेर पडलेले आहेत, अभ्यासकांचं आणि महिपती बाबांचं हे मत एकच आहे, की महाराजांनी आधी सुरुवातीला वर्णन जर कोणाचं केलं असेल, तर ते बाळकृष्ण भगवंताचं वर्णन केलं. म्हणजेच बाळक्रीडेचे अभंग महाराजांच्या मुखारविंदातून पहिल्यांदा बाहेर पडले. महिपती बाबा म्हणतात, की 900 ओव्यांचा तो अभंग, ती अभंग रचना बाहेर पडली आणि 100 अभंगांमधून भगवान परमात्म्याचं ते बालस्वरूपाचं वर्णन बाळक्रीडेच्या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी प्रारंभी केलं आणि बाळक्रीडेच्या अभंगांपासून महाराजांच्या अभंग रचनेस प्रारंभ झाला, असं त्या ठिकाणी महिपती बाबांचं म्हणणं आहे. आणि मग देवाच्या सगुण स्वरूपाचं वर्णन आणि गोकुळामध्ये देव अवताराला आले, नाना प्रकारच्या लीला केल्या. त्या लीलेचं वर्णन बाळक्रीडेच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी केलं आणि तिथून अभंग निर्मितीला प्रारंभ झाला. इतक्या सहज रीतीने महाराजांच्या मुखारविंदातून अभंग बाहेर पडायचे
आणि सर्वसामान्य असणाऱ्या भाविकांच्या कानावर ते शब्द पोहोचायचे. मुख होतं पवित्र जगद्गुरु तुकाराम महाराजांचं आणि त्या पवित्र मुखारविंदातून निर्माण झालेले किंवा बाहेर पडलेले जे अभंग आहेत, ते ज्या पवित्र अशा श्रवणेंद्रियाद्वारा हृदयापर्यंत पोहोचले असतील, ते कान किती पवित्र असतील. ज्या डोळ्यांनी जगद्गुरु तुकाराम महाराजांना पाहिलं असेल, ते डोळे किती पवित्र असतील. ज्या हाताने जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या चरणाचा स्पर्श घेतला, दर्शन घेतलं, ते हात किती भाग्यवान असतील आणि म्हणून महाराजांच्या मुखामधून बाहेर पडणारे जे अभंग लोकांच्या हृदयाचा ठाव घेत होते. त्या एका एका अक्षरात आहे माझा रमाकांत म्हणणारे जगद्गुरु तुकाराम महाराज आणि ते अभंग मात्र लोकांना भुरळ पाडू लागले. महाराजांच्या कीर्तनाच्या द्वारा महाराज स्वनिर्मित अभंगांवर चिंतन करू लागले आणि विठ्ठल मंदिरामध्ये भाविकांची गर्दी वाढू लागली. तुकाराम महाराजांचा अधिकार, योग्यता आता मात्र लोकांना कळू लागलेली आहे. इथून साधकीय जीवन संपून आता सिद्ध स्थितीच्या अवस्थेला प्रारंभ झालेला आहे. बघा, अवघ्या 42 वर्षापर्यंत महाराजांनी केलेली जी काही अद्भुत क्रांती आहे, ती वर्णनातीत आहे. महाराजांच्या एवढ्या अल्प काळामध्ये महाराजांनी जी काही परमार्थाची कठोर परिश्रमपूर्वक साधना केली, सिद्धस्य लक्षणानी साधकस्य साधनानी, सिद्धांची लक्षणं ही साधकाकरता, साधन करण्याकरता अत्यंत उपयुक्त असतात. मला वाटतं जगद्गुरु तुकाराम महाराजांचं चरित्र ऐकत असताना महाराजांनी अंगीकारलेली साधना ही आपण आपल्या जीवनामध्ये स्वीकारली पाहिजे. टप्प्याटप्प्याने महाराजांच्या जीवनाचा उत्कर्ष झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणून प्रतिकूल स्थितीपासून अनुकूल अवस्थेपर्यंत केला गेलेला एक प्रतिगामी प्रवास म्हणजे महाराजांचं जीवनचरित्र आहे आणि म्हणून अशा पद्धतीने महाराजांचा जीवन प्रवास घडलेला आहे. अभंग महाराजांच्या मुखारविंदातून बाहेर पडू लागले आणि कीर्तनाला मात्र तोबा गर्दी होऊ लागली. कारण साक्षात अनुभवाचे बोल बाहेर पडत होते. तुका म्हणे चाखुनी सांगे मज अनुभव आहे अंगी, अनुभवे आले अंगा ते या जगा देत असो, किंवा अनुभव तैसा अधिकार तैसा दाविला मार्ग चालत आहे मग कळो आले. ज्याचा जसा अधिकार, योग्यता त्या पद्धतीने महाराजांनी अधिकार तैसा करू उपदेश साहे ओझे त्यास तेची द्यावे. महाराजांच्या मुखारविंदातून जे अभंग बाहेर पडत होते ना, समोरचा जो अधिकारी आहे त्याची जी योग्यता आहे त्या योग्यतेनुसार जगद्गुरु तुकाराम महाराजांनी त्या साधकाला मार्गदर्शन करावं. आलेल्या प्रत्येक भाविकाला समाधान वाटायचं, तृप्तीचा ढेकर देऊन जायचा आलेला भाविक. कारण महाराजांच्या त्या अभंगांचं श्रवण करून, चिंतन करून, पाठांतर करून एक अलौकिक अशी दिव्य अनुभूती प्रत्येकाला येऊ लागलेली होती. महिन्याच्या शुद्ध एकादशीला नित्यनेमाने वारकरी मंडळी येऊ लागली. सगळ्यांचा आग्रह असायचा की आम्हाला जगद्गुरु तुकाराम महाराजांचंच कीर्तन ऐकायचंय. महाराज तुम्हीच कीर्तन करा, महाराज तुम्हीच कीर्तन करा, तुमचंच कीर्तन ऐकायचं. तुमच्यासारखी पवित्र शुद्ध वाणी कधी ऐकलेली नाही. काय ते निरूपण, काय ते चिंतन. महाराज हृदयाचा ठाव घेणारे वाक्य तुमच्या मुखारविंदातून बाहेर पडतात. लोक भारावून जायचे. प्रभूविषयी असणारी श्रद्धा, भाव त्यांच्या अंतःकरणामध्ये प्रगट व्हायचा. कीर्तन हे ज्ञानाचं प्रगटीकरण नसावं, ज्ञानाचं प्रदर्शन नसावं, तर कीर्तनाच्या द्वारा जेणेकरोनी मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरी वैराग्याच्या युक्ती विवराव्या. ही बंधनं आहेत कीर्तनाची, की जी श्री संत शांती ब्रह्मनाथ महाराजांनी आपल्याला सांगितली. म्हणून कीर्तन हे केवळ ज्ञानाचं प्रगटीकरण नसावं, तर कीर्तनाच्या द्वारा
भक्ती भाविकाच्या अंतःकरणामध्ये उद्दीपित झाली पाहिजे. भक्तीचा झरा वाहू लागला पाहिजे आणि भक्तीच्या आनंदाने भक्त हा न्हाऊन निघाला पाहिजे. आणि म्हणून तुमच्या माझ्या हृदयातील भक्ती जागृत करण्याचं काम तुकाराम महाराजांच्या कीर्तनाच्या द्वारा होऊ लागलेलं होतं. लोक भारावून जात होते, प्रभावित होत होते आणि तत्कालीन असणारे जे काही धर्म मार्तंड आहेत, धर्माचे प्रचारक म्हणून घेणारे जे आहेत, ते मात्र आपली शेखी मिरवण्यामध्ये मशगूल झालेले होते. आपला मोठेपणा कसा वाढेल, आपला नावलौकिक कसा वाढेल, आपली प्रतिष्ठा कशी वाढेल, आपल्याला मान सन्मान अधिक प्रमाणात कसा मिळेल, धनाची अधिक प्राप्ती कशी होईल, या असणाऱ्या आसुरी प्रवृत्तीने पछाडलेली ही सर्व धर्म मार्तंड मंडळी होती. आणि मग लोकांच्या श्रद्धेचा फायदा घेऊन लोकांची दिशाभूल करायची. आपल्या नादी लोकांना लावायचं आणि म्हणून अत्यंत सवंग इच्छाशक्ती ठेवून मंबाजी बुवा सारखी, सालोमालो सारखी ही मंडळी कीर्तन करत होती. प्रारंभी यांच्या कीर्तनाला बऱ्यापैकी गर्दी जमायची. भरपूर श्रोते मंडळी हजर असायची. पण जसं तुकोबारायांनी कीर्तन करायला प्रारंभ केला, तुकाराम महाराजांच्या मुखारविंदातून अभंग बाहेर पडू लागले. मार्केटमध्ये मंबाजी बुवा सारख्या दांभिक बुवाचं मार्केट डाऊन झालं. त्यांना कोणी विचारेना, त्यांच्या कीर्तनाला कोणी जाईना आणि मग अशा परिस्थितीमध्ये लोकप्रतिष्ठा आपली कमी होऊ लागलेली हे पाहिल्यानंतर आपसुकच मंबाजी बुवाच्या मनामध्ये मत्सराचा भाव निर्माण झाला, जळफळाट निर्माण झाला, की कोण हा तुकोबा? याचा काय अधिकार आहे? हा त्या ठिकाणी कुणब्याच्या कुळामध्ये जन्माला आलेला आहे. सामान्य शेतकरी आहे. शेतकऱ्याने लोकांना तत्वज्ञान सांगावं का? आणि तत्वज्ञान सांगण्याचा अधिकार जर कोणाला असेल तर तो आम्हाला आहे. आम्ही शास्त्र ग्रंथांचं चिंतन करावं आणि लोकांना मार्गदर्शन करावं आणि म्हणून मंबाजी बुवाचा जळफळाट होऊ लागला. त्याचा परिणाम मंबाजी बुवाची इच्छा नसायची. परंतु विठ्ठल मंदिरामध्ये जेव्हा वारकरी एकादशीला यायचे, कीर्तन, हरिजागर वगैरे असायचं. इच्छा नसताना देखील मंबाजी बुवाला त्या धर्ममंडपामध्ये येऊन तुकोबांचं कीर्तन ऐकावं लागायचं. कारण जर मंबाजी बुवा मंदिरात कीर्तन चालले, मंदिरात न जाता जर घरात बसला, तर लोक नावं ठेवतील. लोक अपवाद टाळण्याकरता मंबाजी बुवा नाईलाजाने कीर्तनाला यायचा. पण तुकोबाराय जे बोलायचे जे तत्वज्ञान किंवा जे आध्यात्मिक चिंतन, विचार सांगायचे, त्याकडे मात्र त्याचं अजिबात लक्ष नसायचं. जळफळाट, मत्सर मात्र त्याचा दिवसेंदिवस वाढू लागलेला होता. आणि कधी हा तुकोबा कचाट्यात सापडेल आणि मी याचा पाणउतारा करेल, याचाच विचार तो मंबाजी रात्रंदिवस करत होता. असे मत्सर आणि मच्छर दोन्ही माणसाला झोपू देत नाही. दुसऱ्याची होणारी प्रगती, वाढणारा नावलौकिक, मत्सरी पुरुषाला कधी सहन होत नाही. आणि मंबाजी बुवा विचार करू लागला, कधी याला मी अडचणीमध्ये पकडेल आणि याचा खरा जो चेहरा आहे तो समाजासमोर दाखवेल. म्हणजे मंबाजीला वाटायचं की तुकाराम महाराज हे दांभिक कीर्तन करतात आणि विद्वत्तेची शिखी मिरवतात किंवा त्यांचा जो सगळा परमार्थ आहे तो दंभाचा आहे. पण मंबाजीला कुठं माहिती होतं की आपण जी परमार्थाची साधना करतो तीच खऱ्या अर्थाने दांभिकपणाची. त्याच साधनेला दंभाचा आणि कामाचा, क्रोधाचा सगळ्याचा स्पर्श झालेला आहे. विकारी साधना आहे आपली. आणि जोपर्यंत साधना निर्विकार होत नाही तोपर्यंत साधनेचं फलित आपल्याला मिळत नाही. आणि म्हणून काम क्रोधाने पछाडलेला मंबाजी बुवा, मान सन्मानासाठी आसुसलेला, हपापलेला मंबाजी बुवा, त्याचा मात्र तिळपापड होऊ लागलेला आहे. आणि मग कुटील नीतीने त्याने वागायचं ठरवलं. ज्या विठ्ठल मंदिराच्या सभोवताली मंदिराला प्रदक्षिणा मारण्याचा जो रस्ता होता, त्या रस्त्यावर मात्र मंबाजी बुवाने काटे टाकून ठेवले. लक्षात घ्या, एखाद्याच्या जीवनामध्ये आपल्याला नाही त्याच्या रस्त्यावर फुलं अंथरता आली तरी चालेल. पण कोणाच्या रस्त्यामध्ये आपण काटे पेरण्याचं काम कधीही करू नये. कारण भला किसी का कर न सके तो
बुरा किसी का मत करना, भला किसी का कर न सके तो, बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम, कांटे बनकर मत चुभना, कांटे बनकर मत रहना. म्हणून मंबाजी बुवाला ही नीती माहिती नव्हती किंवा मंबाजी बुवाला हे माहिती नव्हतं, की आपण इतरांना उपद्रवमूलक होता कामा नये. पण तुकाराम महाराजांना अद्दल घडवण्याच्या नादामध्ये किती मोठं महापाप आपण करतोय, याची जाणीव देखील मंबाजी बुवाला नव्हती. मंबाजी बुवाचा जो वाडा किंवा जी माडी आहे ती विठ्ठल मंदिराला खेटून आणि त्याच्या बाजूलाच त्याची ती परसबाग होती. त्या परसबागेला देखील त्याने काटेचं कुंपण लावलेलं होतं. तुकोबारायांनी पाहिलं, की माझी वारकरी मंडळी येणार आहेत आणि रस्त्यामध्ये मात्र काटे पडलेले आहेत. हे काटे आपण उचलले पाहिजेत. रस्ता झाडून मोकळा केला पाहिजे, स्वच्छ केला पाहिजे. माझे भोळे-भाबडे वारकरी अनवाणी पायाने येतील आणि त्यांच्या पायामध्ये हे काटे रुततील. तुकोबारायांनी हातामध्ये खराटा घ्यावा आणि प्रदक्षिणा जो मार्ग आहे तो स्वच्छ करावा. आता असं वर्णन केलेलं आहे, की आधीच्या काळामध्ये अवली मातेची असणारी ती म्हैस जी आहे, ती कुंपण तोडून आतमध्ये शिरलेली होती आणि परसबागेचं नुकसान केलेलं होतं. तो रागही अंबाजी बुवाच्या डोक्यामध्ये होता. आणि तुकोबा जेव्हा रस्ता झाडू लागलेले, त्या रस्ता झाडत असताना कुंपणाला धक्का लागला आणि कुंपण खाली पडलं. मंबाजी माडीवरून ते सगळं पाहत होता. तो संधी शोधत होता, की कोणती अशी संधी आपल्याला मिळेल आणि आपण या तुकोबाला इंगा दाखवू. जसं ते कुंपण कोलमडलं, थोडंसं लवंडलं, मंबाजी बुवाला राग आला. तळपायाची आग मस्तकात गेली. माडीवरच्या पायऱ्या झपाझपा उतरू लागला आणि मागचा पुढचा विचार न करता नको-नको त्या घाण-घाण शब्दांमध्ये तुकोबारायांना शिव्या देऊ लागला. आणि काट्याची काठी उचललेली आहे, की जी कुंपणाला लावलेली होती. काठी नव्हती फक्त ती, तिला काटे होते आणि त्या काट्याच्या काठीने बेदम मारायला सुरुवात केलं. ज्या पद्धतीने एखाद्या जनावराला आपण झोडपावू, त्या पद्धतीने बेदम तो मारू लागलेला आहे. मंबाजी बुवा तीव्र आवेशाने आणि अंतःकरणातल्या असणाऱ्या द्वेष मत्सराने तुकोबांवर प्रहार करतोय. तुकोबा मात्र देवाचा धावा करतात. "बर्वे झाले देवा बर्वे झाले, पाहुनिया अंतक्षमा, आजी काठीवरी मारविले." देवा बरं झालं, माझ्या अंतःकरणातला क्रोध जो आहे, राग जो आहे, त्याची तू परीक्षा घेतलेली आहे. मंबाजी तुकोबांना मारत होता. तुकोबा तरुण होते, अंगामध्ये शक्ती होती. ठरवलं असतं तर हाताने विरोधही केला असता. नवे-नवे मंबाजीवाला खाली पाडून त्याला सुद्धा बेदम मार तुकोबांनी दिला असता. फार काय बोलायचं. तुकोबांनी नुसते डोळे जरी वटारून पाहिले असते, तरी मंबाजीबुवाची राग झाली असती. एवढा अधिकार, एवढी योग्यता तुकोबांच्या ठिकाणी होती. परंतु नाही. वाईट माणसाने वाईट कृत्य केलं, हा त्याचा धर्म आहे. चांगल्या माणसाने चांगुलपणाची कास कधी सोडू नये. म्हणून मंबाजी बुवाला विरोध न करता तुकोबा तो त्रास सहन करू लागले आणि देवाचा धावा करतायत. इकडे मंबाजी बुवाने जनावरासारखं तुकोबांना झोडपून काढलेले आणि पाठीची चाळण झालेली आहे. महाराजांची पाठ रक्तबंबाळ झालेली आहे. ते सगळं पाहून आसुरी आनंद त्या मंबाजी बुवाला झाला आणि तो तसाच जपा पुन्हा माडीवर निघून गेला. तुकोबा देवाचा धावा करतायत, नामस्मरण करतायत. इकडे बातमी पोहोचली अवली मातेला. आपल्या पतिदेवांना तो मंबाजी बुवा मारतोय. काही वारकऱ्यांनी तुकोबांना हाताशी धरलं आणि घरापर्यंत आणून पोहोचवलं. पाहिलं तर काय, पूर्ण पाठीची काट्यांच्या काठीने बेदम मारल्यामुळे चाळण झालेली होती. नाचकंडाने एक काटा काढावा आणि अवली मातेने म्हणावं, "थांबा मी त्याचा समाचार घेते. मी पाहते त्याच्याकडं." तुकोबांनी म्हणावं, "अगं, काहीतरी माझं पूर्वजन्माचं प्रारब्ध असेल. त्याचा भोग मला आज भोगावा लागलेला आहे आणि म्हणून तू काहीही करू नको." जर कदाचित आई-साहेबांनी जरी मनावर घेतलं असतं, तरी देखील अंबाजीबुवाचा काटा काढणं सोपं होतं. परंतु आई-साहेबांना तुकोबारायांनी विरोध केला आणि त्या वेदना सगळ्या सहन करून महाराजांना माहिती होतं संध्याकाळी माझे सगळे वारकरी, सहकारी, माझे हरिजन येणार आहेत आणि आपल्याला भक्तीचा आनंद घ्यायचा आहे. नित्यनेमाने भजन कीर्तन करायचं आहे. तुकोबा वारकऱ्यांची वाट पाहतात. वारकरी आल्यानंतर
नेहमीप्रमाणे लोकांच्या आग्रहाने तुकोबा कीर्तनाला उभे राहिले. निरूपण करायचं, परंतु समोर अवलोकन केल्यानंतर नित्यनेमाने येणारे जे श्रोते आहेत, त्या सगळ्या श्रोत्यांच्या गर्दीत समोर सन्मानपूर्वक बसणारे मंबाजीबुवा मात्र आज दिसत नव्हते. तुकोबांनी विचारलं, "मंबाजीबुवा नाही दिसत. काय झालं? कुठे गेलेत ते? परगावाला गेलेत का?" काहींनी सांगितलं, की "महाराज, त्यांचं अंग खूप दुखतंय, तब्येत बरी नाहीये आणि म्हणून ते आलेले नाहीयेत." तुकोबांनी विचार केला, की मंबाजीबुवा कीर्तनाला आलेले नाहीयेत, तर आता आपण त्यांना बोलवण्याकरता जावं आणि म्हणून हातामध्ये तेलाची वाटी घ्यावी, मंबाजीबुवाच्या घरी जावं, दरवाजाची कडी ठोकावी. कोण आलं असावं अशा वेळेला? कल्पना देखील नव्हती मंबाजीबुवाला, की तुकोबा साक्षात तिथे आले असतील. हातामध्ये तेलाची वाटी. मंबाजीबुवा स्तिमित झाला. तुकोबा म्हणायला लागले, "मंबाजी महाराज, अहो, तुम्ही सकाळी मोठ्या आवेशाने मला मारत होतात आणि त्याचा परिणाम म्हणजे तुम्हाला मारण्याची सवय नसल्यामुळे तुमचं अंग दुखतंय. मी थोडीशी मालिश करून देतो." आणि म्हणून मंबाजीबुवा मनोमन खचित झाला, की ज्या बाबाला सकाळी मी झोडपलेलं आहे आणि तोच बाबा संध्याकाळी माझीच मालिश करण्याकरता तेलाची वाटी हातामध्ये घेऊन येतो. मालिश काय करतोय? शेवटी मंबाजीबुवा खजील झाला आणि तुकोबांच्या आग्रहास तो मंदिरामध्ये आलेला आहे. आता हे जे प्रसंग आहेत, या प्रसंगांचा विचार करता संत काही शंड होते का? किंवा संतांकडे पुरुषार्थ नव्हता का? तर हे प्रसंग जेव्हा आपण चरित्राच्या माध्यमातून डोळ्यासमोर आणतो, तेव्हा समाजातील असणारा वाद, विकोप, भांडणं, युद्ध ह्या सगळ्या गोष्टींना कधीतरी पूर्णविराम मिळाला पाहिजे आणि शत्रूला देखील आपल्या मनासारखं करता आलं पाहिजे. हा दूरगामी दृष्टिकोन संतांच्या अंतःकरणामध्ये असल्यामुळे मग शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांनी यौवनाचा झालेला तो अपराधही गिळला. जगद्गुरू तुकाराम महाराजांनी मंबाजीबुवाचाही हा अपराध सहन केला. या घटनेमधून समाजातील जे काही विवाद आहेत, ते विकोपाला न जाता कुठेतरी सगळ्यांनी प्रेमाने, आत्मीयतेने, जिव्हाळ्याने एकाच ईश्वराची आपण लेकरं आहोत, या उदात्त भावनेने सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे. ही भूमिका संतांच्या अंतःकरणामध्ये आणि तुकोबारायांच्या चरित्राचा विचार करत असताना, अध्ययन करत असताना, अभ्यासकांच्या दृष्टीने कदाचित त्यांनी संशोधन करो, खरं काय आहे, खोटं काय आहे. पण आमच्यासारख्या भोळ्या-बाबड्या असणाऱ्या भाविकांच्या अंतःकरणामध्ये हीच धारणा आहे, की तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये हे घडलेले प्रसंग सत्य प्रसंग आहेत. सत्य घटना आहेत. एखादा तार्किक असेल तर त्याला ती गोष्ट पटेल अथवा न पटेल, तो त्याच्या बुद्धीचा भाग झाला. परंतु तुकोबराय आणि आपले जर आधारस्तंभ असतील, तर त्यांच्याविषयी असणारी ही अज्ञानाची भावना म्हणा किंवा भोळी भाबडी भावना म्हणा, तर ही भावना मात्र सदैव आपल्या अंतःकरणामध्ये असली पाहिजे, की महाराजांच्या जीवनामध्ये ह्या सगळ्या घटना घडलेल्याच आहेत आणि या घटना अशा प्रकारच्या घटना जेव्हा आपल्या जीवनामध्ये घडण्याचा प्रसंग येईल, त्यावेळेस सुद्धा आपण अशा पद्धतीने धीर गंभीरपणे, शांततेने त्या प्रसंगाला तोंड दिलं पाहिजे. कारण शांती परते नाही सुख, येर अवघेची दुःख, म्हणून शांती धरा, उतराल पैल तीरा. या सगळ्या विश्वाला, जगाला, मानवजातीला शांतीचा संदेश जर कोणी दिला असेल, तर या महाराष्ट्रातील असणाऱ्या ज्ञानोबाराय, तुकोबाराय आदी करून संत महात्म्यांनी हा संदेश दिला, शांतीचा संदेश. केवळ संदेश देऊन थांबले नाही, तर तशा प्रकारची कृती देखील या संत महात्म्यांनी आपल्या जीवनामध्ये केली आणि मग मंबाजीबुवाने काट्याच्या काठीने तुकोबारायांना झोडपलं. पण तरी देखील चकार शब्द त्याच्याविषयी न काढता, त्याला विरोध न करता, आपलंच काहीतरी पूर्वजन्मीचं प्रारब्ध असावं आणि म्हणून हे भोग आपल्याला भोगावे लागले. तुकोबारायांची ही असणारी तितिक्षा म्हणा किंवा हा जो संयम म्हणा, तो संयम नक्की आपण प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये अवलंबणं गरजेचं आहे. आणि म्हणून प्रापंचिक, साधकी आणि आता सिद्ध स्थितीच्या दिशेने मार्गक्रमण करणारे जगद्गुरू तुकोबराय यांचं जीवन अत्यंत अगाध आणि अलौकिक आणि दिव्य आहे. आपण तर जसं समुद्र
कवेमध्ये आपण घेऊ शकत नाही, पण समुद्राच्या काठावर किंवा समुद्राच्या तीरावर बसून समुद्र तीरावर बसून आपण मात्र त्या समुद्रामध्ये ज्या काही अनेक लाटा उसळत आहेत, त्या लाटांचे तुषार जसे आपण अंगावर घेऊन तृप्तीचा किंवा शीतलतेचा अनुभव घेतो, तसं तुकोबारायांचं जीवनचरित्र, तुकोबारायांची उंची, तुकोबारायांची खोली ही अगाध आणि व्यापक आणि विस्तीर्ण आहे. तुकोबाराय जसं म्हणतात, "अणुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा, गिळूनी सांडिले कलेवर भवभ्रमाचा आकार." इतकं व्यापक महाराजांचं जीवन, सूक्ष्मात अतिसूक्ष्म, व्यापकामध्ये अतिव्याप्त असं महाराजांचं जीवनचरित्र आहे. मग आपल्याला सगळ्याच चरित्राचा अंदाज किंवा आवाका आपल्याला आपल्या बुद्धीने नाही घेता आला. पण जसं समुद्र आपल्याला कवेत घेता येत नाही. समुद्राच्या तीरावर बसून उसळणाऱ्या ज्या काही विचाराच्या, अभंगरूपी विचाराच्या, चिंतनाच्या ज्या काही लाटा आहेत, त्या लाटांचे तुषार आपल्या अंगावर घेऊन आपण शीतलतेचा, शांतीचा, समाधानाचा आणि न ढळणाऱ्या अशा या आनंदाचा आपण नक्कीच अनुभव घेऊ शकतो. आणि म्हणून याच करता हे सगळे सद्ग्रंथ आहेत. आपल्या जीवनामध्ये आजही वाङ्मयीन मूर्ती म्हणजे हे संत आहेत आणि म्हणून या मूर्तींची म्हणजेच वाङ्मयाची सेवा आपल्याद्वारा घडणं अत्यंत गरजेचं आहे. आजचा विचार इथेच थांबूया. उद्याच्या सत्रामध्ये आपण पुढील चिंतनाचा भाग विचारात आणूया.